जय जय आदिवासी, जय जवान मित्रांनो. तर आता आम्ही एका गुफेमध्ये आलेलो आहे आणि आमचे आराध्य दैवत आता क्रांतीवीर राघोजी भांगरे ते जेव्हा इंग्रजांपासून जेव्हा त्यांना सळोकीपळो करून त्याच्यानंतर लपण्यासाठी ते या ठिकाणी एक गडद आहे. यामध्ये किती पण लोक राहू शकतात. मी आतमध्ये जाऊन दाखवतो, तुम्ही दाखवतो बघता. एक सेकंद, हे बघा आतमध्ये घुसलेलो मी. हे बघा या ठिकाणी किती पण लोक बसतील. कॅमेरामॅन हे बघा, हे गुफे इकडे पण आहे. हे बघा इकडे पाणी आहे, त्यामध्ये शुद्ध पाणी एकदम पिण्यासाठी. हे बघा हा इकडे पण, तिकडे दोन दरवाजे आहेत इकडे पण. हे बघा आता आम्ही तर या इंग्रजांपासून लपण्यासाठी इथे आपला बचाव करण्यासाठी आता क्रांतीवीर राघोजी भांगरे या गुफेमध्ये यायचे आणि इथं त्या आराम करायचे त्यावेळेस. हे बघा ही गुफा आहे खूप मोठी. हे बघा इकडे पण आतमध्ये पण खूप आहे आणि पाणी पण शुद्ध पाणी आहे बसण्यासाठी. आता आम्ही आतमध्ये आहे. कॅमेरामॅन थोडा बाहेर असं जायचं असते. हे बघा या आता बघा लोक बाहेर निघतात. हे बघा आता मी निघालो बाहेर. हे बघा कॅमेरामॅन के दाखवा. हे बघा पाणी पण बॉटल पण भरून आणलेली आहे. हे बघा चला या बरं बाहेर. हे बघा तर कशा प्रकारे लाईन लागलेली या बरं बाहेर. चला हे बघा दरवाजा छोटासा आहे पण आतमध्ये बघा कशा प्रकारे बनवलेलं आहे. तरी अजून हे बघा या 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 बघा. तर याला खूप वर्ष झाले तरी बुजलेला आहे. याची माती आहे, माती आतमध्ये गेलेली आहे म्हणून थोडा दरवाजा छोटा बनलेला आहे. कारण याचं जतन आता कोणी करत नाहीये. खास करून आमच्या भागामध्ये सह्याद्रीचं गड किल्ल्यांचं जतन कोणीच करत नाही. मोठे मोठे किल्ले त्यांचे जतन चालू आहे, त्यांचं संवर्धन चालू आहे. पण आमच्या भागातील सह्याद्रीचं गड किल्ल्यांचं कोणीच संवर्धन करत नाही. जरी जर संवर्धन केलं तर अजून या गड किल्ल्यांना रूपरेषा येणार आहे. धन्यवाद, थँक्यू.